नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रज, जिल्हा यवतमाळ येथील एक शेतकरी। आज माझ्या शेतामध्ये दिनांक 3/7/2026 अंडा ताक अर्काचा प्रात्यक्षिक डेमो मी तयार करीत आहोत। आपल्या शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी अंडा ताक अर्क हा फॉर्म्युला, हा अर्क शेतकऱ्यांसाठी एक वरदान अर्क आहे। आणि हे अंडा ताक अर्कातून आपल्या पिकावरच्या बुरशीचं नियंत्रण होते, वाढरोधकही होते, अळीनाशकही औषधी म्हणून आपलं काम होते आणि सर्व गुणकारी आपला हा अंडा ताक अर्क आपल्या पिकासाठी लाभदायक आहे। आणि हे अंडा ताक अर्क तयार करण्याचा जो फॉर्म्युला आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे की 1 लिटर आंबट ताक, त्या दह्याचं आपण आंबट ताक करायचं किंवा ताक घ्यायचं। 1 लिटर आंबट ताकासाठी आपल्याला 10 अंडे घ्यायचे आहे आणि 1 लिटर आंबट ताक 10 अंडे, हे अंडे आपल्याला फोडून त्या ताकामध्ये आपल्याला ठेवायचं आहे 8 ते 10 दिवस। आणि त्याच्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम गूळ हा फॉर्म्युला आहे। आणि हा फॉर्म्युला 1 ड्रम साठी आहे, म्हणजे 200 लिटरच्या ड्रममध्ये पाण्यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला करून आपण 10 दिवसानंतर आपल्याला हे फवारणी पण करायची आहे आणि ड्रिंचिंग पण करायची आहे। पीक कोणतेही असो, खरीपातले पिकं असो, रब्बीचे पिकं असो, भाजीपाला पिकं असो, उन्हाळी पिकं असो, फळझाड पिकं असो, कोणत्याही पिकाला आपल्याला हे फॉर्म्युला तयार करून आपल्या शेतीवरचा खर्च कमी करायचा आहे। या फॉर्म्युल्याच्या आधारावर आपण जर आपल्या पिकाला जर नियोजन केलं तर आपला रासायनिक खताचा पण खर्च वाचतो आणि कीटकनाशक, अळीनाशक, सगळ्या बुरशीनाशकचा पण खर्च वाचतो। म्हणजे आपल्याला कृषी सेवा केंद्रातून कोणतेही निर्विष्ठा, कोणतेही खत सुद्धा वापरण्याची गरज पडत नाही। एवढं ताकद ह्या अंडा ताक अर्कातून आपल्या पिकाला होत असते। तर त्या हिशोबानं फक्त एकच नियोजन करा, शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला एका 200 लिटर ड्रमसाठी आपल्याला 10 अंडे, 1 लिटर आंबट ताक आणि 100 ग्रॅम गूळ हा फॉर्म्युला आपण तयार करायचा आहे। आणि प्लास्टिकचं असे भरण्या घ्यायच्या आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे द्रावण तयार करून 8 ते 10 दिवस आपल्याला हे पॅक बंद ठेवायचं आहे। 4-5 दिवसातून आपल्याला त्याला काडीनं ढवळून सुद्धा घ्यायचं, कारण याच्यात गॅस तयार होते। आणि परत आपल्याला झाकण फिट करून ठेवून द्यायचं आणि चांगल्या प्रकारे आपला हा वाढरोधक, बुरशीनाशक, अळीनाशक आणि आपलं खताचं हे सगळं काम हे अंडा ताक अर्कातून होते। तर त्या पद्धतीने आता मी माझ्या शेतामध्ये हा अर्क तयार करत आहे। त्यासाठी मी आंबट ताक घेतला आहे। एका ड्रमच्या हिशोबानं मी हे सगळं अंडे आणि ताकाचं हे द्रावण बनवत आहोत। तर आपल्याला काय करायचं आहे की अंडे फोडायचं आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं। तर अशा पद्धतीने आता हे द्रावण आपण तयार करूया। शेतकरी बांधवांना विनंती की आपल्या शेतीवरचं खर्च कमी करायचा आहे। कृषी निविष्ठा आपल्याला आपल्या घरीच तयार करून, आपल्या शेतातल्या तयार करून आपल्या पिकाला जोड द्यायची आहे आणि आपल्या शेतीवरचा खर्च आपल्याला कमी करायचा आहे आणि आपली जमीन पण ताकदवान बनवायची आहे। आणि त्यासाठी आपल्याला ह्या आपल्याला सुरुवात करायची गरज आहे। धन्यवाद।